तर प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय रमाकांत सगळ्यांच्या पायाबिया पडायला लागला आणि म्हणतोय की मला माफ करा, माझ्याकडनं खूप चुका झाल्या, खरं तर मी तुमच्या माफी मागण्याच्याही लायक नाहीये। शुभंकरांना राग येत असतो रमाकांतचा, पण तरीसुद्धा ते बिचारे बहिणीसाठी शांत उभे आहेत। रमाकांत या सगळ्यांना म्हणतोय की मी काही तुम्हाला इथे आसरा मागायला आलेलो नाहीये, माझी लायकीच नाहीये इथे या घरात राहण्याची, मला माफ करा। आणि आता सुमन जवळ जाऊन तिला इमोशनली ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो सुमन, तू तुझ्या या नवऱ्याला विसर, तुझ्या टिकल्या बांगड्या मंगळसूत्र सगळं काढून ठेव, अगं मी नाहीये ग तुझ्या लायकीचा, मी खूप वाईट वागलो। आता या सुमनला बिचारीला खूप त्रास होतोय हे सगळं तो बोलतोय तेव्हा, मी आता इथून कायमचा निघून जाईल, पुन्हा कधीही तुमच्या समोर येणार नाही, माझ्याकडनं काही चुकलं माकलं असेल तर माफ करा, आणि पुन्हा भेटतो नाही भेटतो माहिती नाही, कदाचित ही शेवटची भेट असेल। आता असं म्हटल्यावर कुठल्याही बायकोला त्रास होईलच ना। तर बिचारा या सुमनने शुभंकरांना गळ घातली आहे, दादा त्यांना थांबव ना, गौतमीला हे सगळं बघून फार मज्जा येत असते। शुभंकर म्हणतात थांब रमाकांत, खरं तर मला तुला इथे राहू द्यायची अजिबात इच्छा नाही आहे, पण माझ्या बहिणीसाठी मी तुला सहन करणार आहे या घरामध्ये, तू बदललायस नाही बदललायस मला माहिती नाही आहे, म्हणजे मला कळेलच की तू नक्की बदललायस की नाही ते, पण पुन्हा माझ्या मुलीच्या बयोच्या वाट्याला गेलास ना तर याद राख तुझी गाठ माझ्याशी आहे। रमाकांत म्हणतो दादा नको ठेवूस रे मला इथे, अरे मी तुझ्या घरात राहायच्या लायकीचा नाही आहे, नको देऊ मला आसरा। आता सुमन म्हणत असते, सुमन नुसती बघत असते शुभंकरांकडे। शुभंकर म्हणतात माझ्या बहिणीच्या सुखी संसारासाठी मी तुला इथे ठेवतोय, नाहीतर माझी इच्छा नाहीच आहे। लगेच रमाकांत पडत्या फळाची आज्ञा म्हणून लगेच पाया पडतो आणि म्हणतो दादा तू किती चांगला आहेस रे, खूप चांगला आहेस तू। शुभंकर तिथून निघून जातात। आता रमाकांत नेमका रडतोय की हसतोय हे तुम्हीच डिसाईड करा, पण पश्चातापाचं नाटक करून त्याला घरात आसरा तर मिळाला ना, याचं त्याला जास्ती समाधान आहे, म्हणजे पुढचे प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करायला मोकळा। आता ही बयो काय विचार करते, विशाल सरांना सांगायला हवं रमाकांत सुटलेत ते, विशालला सांगून काय होणार आहे, ही काहीतरी निमित्त शोधते त्याला भेटायला, दुसरं काही नाही। आता हा बिचारा बटाट्याची भाजी करण्यात मग्न, आता त्याला पुन्हा बयो दिसतीये बायकोच्या रूपामध्ये। आता ती बयो म्हणजे त्याची होणारी बायको म्हणजे झालेलीच दिसते। ती म्हणते की काय हो तुम्ही, सरका बरं बाजूला, डोक्यात 100 विचार असताना गॅसजवळ जात नका जाऊ, किती वेळा सांगितलं मी। आणि आता ती बटाट्याची भाजी करायला भिडली आहे। विशाल असं खाली बसून तिच्याकडे बघतोय, बेल वाजत असते। आता ती म्हणते तुम्हाला बेल पण ऐकू येत नाहीये का, उघडा ना दरवाजा। तुम्ही एक नोटीस केलं का, याच्या स्वप्नातली बयो याच्यावर खेकसतच असते नेहमी। तर आता दरवाजा उघडल्यावरही बयोच दिसली आहे त्याला समोर, आणि तो पुन्हा बयोकडे एकटक बघतोय। बयो म्हणते सर माझं काही चुकलंय का, मला तुम्ही दारात उभं करायची शिक्षा दिली आहे का। मग विशाल म्हणतो अगं नाही नाही तसं काही नाही आहे ना आतमध्ये। बयो आत आल्यावर बघते तर काय, तिथे बटाट्याची भाजी म्हणजे बटाटे चिरलेले असतात। ती म्हणते सर आज पण बटाट्याच्या काचऱ्या, काय हो तुम्ही रोज रोज काय बटाट्याच्या काचऱ्या खातात, तुम्ही डॉक्टर आहात ना, तुम्हाला तर कळायला हवं की रोज रोज एकच भाजी खाऊ नये म्हणून, चला मी डब्बा आणलाय जेवून घ्या। आता हा विशाल त्याच्या तंद्रीत हे बयोच्या लक्षात येतं। आता ती पुन्हा तेच वाक्य बोलते जे त्याला स्वप्नातल्या बयोने बोललेलं असतं, म्हणजे आत्ता ती मगाशी बोलते ना, बयो म्हणते सर डोक्यात विचार असताना तुम्ही असे गॅसजवळ जात जाऊ नका। आणि आता त्या विशालला आठवतं की आपली स्वप्नातली बायको पण अशीच बोलते, आणि मग तो असं जरा विचार करायला लागतो। मग बयो त्याला सांगते की सर रमाकांत काका सुटून घरी आलेत, जेलमधून सुटलेत ते। आता विशाल म्हणतो काय, असे कसे सुटलेत ते। बयो म्हणते बेलवर सुटलेत ते, आणि झालेला सगळा प्रकार त्याला सांगते की रमाकांतने माफी मागितली, काका असं बोलले तसं बोलले, बाबांनी आत्याकडे बघून रमाकांत काकाला घरात राहू दिलं। विशाल म्हणतो तू त्या घरात राहतेस, सावध राहा त्यांच्यापासून। बयो म्हणते तुम्ही सगळे आहात ना काळजी घ्यायला, मग मला काहीच टेन्शन नाहीये। विशाल म्हणतो एवढ्या सगळ्या धुमीत तू माझ्यासाठी डब्बा घेऊन आलीस। बयो म्हणते सर तुम्हाला विस्मरण झालंय का त्या आपल्या हॉस्पिटलमधल्या मालवणी काकांसारखं, अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी तुमची काळजी घेणार आहे इथून पुढे। आता हा तिच्याकडे एकटक बघायला लागतो। मग आता ती पण बघते आणि मग थोड्या वेळाने म्हणते म्हणजे मला हे रमाकांत काकाबद्दल सांगायचं होतं ना तुम्हाला, म्हणून मी डब्बा घेऊन आले। विशाल पण आता तिच्याकडे बघायला लागतो आणि ती सुद्धा त्याला वाढून देते आणि म्हणते चला मी निघते आता, मला सकाळी लवकर जायचं आहे, त्या मालवणी काकांचे रिपोर्ट येणार आहेत ना। इकडे ही गौतमी वाट बघत असते रमाकांतची, ते दोघं जण घराच्या बाहेर भेटलेत। रमाकांत म्हणतो वहिनींनो आता कसं भारी वाटतंय बघा दाढी बिडी झाल्यावर। गौतमी म्हणते बरं वाटतंय तुम्हाला तुमच्या मूळ रूपात बघितल्यावर, आणि ज्याच्यासाठी आला आहात ना बाहेर ते काम करा आधी। रमाकांत म्हणत असतो की आपण सेलिब्रेट करूया। गौतमी म्हणते आत्ताच आलात ना घरात, लगेच बाहेर जायचे वेध लागले का तुम्हाला, जरा सावकाश, तुमच्या त्या बावल्याला सांगा काम करायला।
त्याला म्हणा उद्या सांगून टाकतो तिचा बाप आहे म्हणून. रमाकांत म्हणतो अहो वहिनी पण इतक्या लवकर. गौतमी म्हणते अरे जेवढ्या लवकर ती बाई गेली ना बयो घराच्या बाहेर तेवढं चांगलं आहे, आणि मला आता जास्ती दिवस वाट बघायची नाही आहे. मला काहीही करून ती मला आता घराच्या बाहेर हवी आहे. रमाकांत म्हणतो मला पण ती घराच्या बाहेर जायला हवी आहे. पण गौतमी म्हणते पण काही नाही, त्याला सांगा उद्याच्या उद्या काम करून टाक म्हणून. एकदा का हे काम झालं ना की मग मज्जा, असं काहीतरी ते हसून बोलत असतात. तेवढ्यात बयो तिथे येते आणि गौतमी घाबरते आणि म्हणते अगं तू आलीस सुद्धा बयो. आणि आता बयो अशी बघते त्यांच्याकडे जरा डाऊटफुली. गौतमी घाबरते आणि लगेच विषय बदलते. रमाकांत भाऊजी चला जेवून घ्या. मग लगेच रमाकांत म्हणतो अहो वहिनीनू काय सांगू तुम्हाला, मला तर फार लाज वाटते जेवायला, खूप कसं तरी होतो. गौतमी म्हणते भाऊजी नका वाईट वाटून घेऊ, चला हां जेवायला चला. पण बयोच्या लक्षात आले की हे दोघं जण काहीतरी हसून बोलत होते, पण मी आल्यावर गप्प बसले. हे नक्की काय बोलत असतील, आता बयो विचार करत असते. पण पहाट झाली आहे प्रेक्षकांनो, आणि हा तो मेन सीन त्यांनी दाखवला आहे आज. आता ही बयो आली आहे रिपोर्ट घेऊन आणि पप्प्यादादाला पण घेऊन आली आहे. आता ते पप्प्यादादा विचारतो तुम्ही कोणत्या झोपडपट्टीत राहता, मला सांगाल का. मग ते सुनील बौले म्हणतात अहो मला आठवत नाही हो. तर आता हा पप्प्यादादा म्हणतो अरे पण इतक्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत मुंबईमध्ये, नेमकं कुठलं कसं लक्षात येणार. अरे काय बयो बघ ना. हे सुनील बौले म्हणत असतात की अहो माझ्या खरंच लक्षात नाही हो, मला आठवत नाही आहे. मग आता पप्प्यादादा म्हणतो तुमचं गाव कोणतं आहे, गावाच्या आजूबाजूचं काही आठवतं का तुम्हाला, थोडा आठवायचा प्रयत्न करा. आता सुनील बौलेला सगळंच आठवत असतं प्रेक्षकांनो, म्हणजे ॲक्च्युली हा खरंच बयोचा बापच आहे. पण रमाकांतच्या सांगण्यावरनं तो इथे आला आहे, हे जरा ऑड वाटतं नाही. असो, तर आता तो म्हणतो की हो माझं गाव होतं आणि गावाच्या आजूबाजूला झाडं होती. आता हा पप्प्यादादा म्हणतो अरे कोकणातली सगळीच झाडंच असतात आजूबाजूला, कोकणाच्या निसर्गाचं वर्णन करत असतात ते. तर पप्प्यादादा म्हणतो कोकणात सगळं असंच तर असतं. आता सुमन आली आहे शुभमकरांकडे. शुभमकर म्हणतात सुमन मला माहिती आहे तू का आली आहेस, अगं नको एवढी काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. पण सुमन म्हणत असते दादा अरे मला टेन्शन आलं आहे रे, असं व्यवस्थित कसं होईल, तू काय विचार केला आहे त्या बौलेच्या बाबतीत मला सांग बरं आधी. शुभमकर म्हणतात हे बघ अगं तो पेशंट आहे, प्रोसिजर असते, असं त्याला पटकन हलवता येणार नाही. मी त्याला सोलापूरच्या एका म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेणार आहे आणि तिथं सगळे उपचार त्याच्यावरती होतील, तू नको इतकं टेन्शन घेऊ. पण आता टेन्शन मात्र शुभमकरांना जास्ती आलं आहे. तर आता सुमन म्हणजे ते निघून जातात आणि सुमन पण जरा टेन्शनमध्येच दाखवली आहे. आता इकडे बयो विचारते त्यांना हो काका तुमचं घर किंवा आजूबाजूला काही खूण असं काही आठवत असेल तर आठवून बघा ना. आता ते सुनील बौले अगदी तंतोतंत कातळगावचं वर्णन करतात. मंदिर होतं माझ्या गावामध्ये रमणनाथाचं वगैरे वगैरे. आता हे सगळं बयोला पण आठवायला लागतं आणि मुद्दाम आठवून सांगतायत माझ्या गावाचं नाव काय आहे बरं, काय आहे बरं. हां आठवलं माका, माझ्या गावाचं नाव कातळगाव आहे बघा, माझ्या बायकोचं नाव काय आहे बरं, असं एक एक ते आठवून सांगतात. बयो म्हणते काय कातळगाव. मग आता ते म्हणतात हो कातळगाव, मला आठवतं तिथे मी राहत होतो, माझा संसार होता, माझी लेक, माझी बायको. माझ्या बायकोचं नाव काय होतं बघा, हां माझ्या बायकोचं नाव होतं भारती. आता असं नाव घेतल्यानंतर बयोच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ना. अर्थातच प्रेक्षकांनो कुठल्याही चांगल्या मुलीच्या डोळ्यात पाणी येईल ना हा आपला बाप आहे असं ऐकल्यावर. आता ते म्हणतात की हां मला एक लेक पण होती, तिला लाडानं बयो म्हणायचे, तिचं नाव काय होतं बघा, हां सरस्वती. आणि मी ना वासराला वाचवायला गेलो होतो बघा आणि पाण्यात बुडून मी इथपर्यंत मुंबईत आलो, मला एका म्हातारीने वाचवलं, पण मी कसा मुंबईत राहिलो कसं ते मला काही आठवतच नाही हो. आता मात्र बयो ढसाढसा रडायला लागते. रडतच ती तिथून निघून जाते आणि बघतच राहते त्यांच्याकडे. पप्प्यादादाला कळलं की हा बयोचाच बाप आहे. पप्प्यादादा पण त्यांच्याकडे बघतच राहतो आणि आता बयो निघून जाते तिथून. त्यामुळे बयोकडे बघूनही त्याला कसं तरीच झालं आहे. पण आता सुनील बौले म्हणतो काय झालं डॉक्टरांना, या अशा का गेल्यात रडत काय झालं हो त्यांना. आता मुद्दाम जसं काही झालंच नाही, याला काही कळलंच नाही असं तो पप्प्यादादाला दाखवतोय. पप्प्यादादा मात्र तिथे एकदम शांत उभा आहे आणि त्याच्या तोंडाकडे बघतोय. किती भयंकर गोष्ट घडली आहे ना बयोच्या आयुष्यामध्ये. बयोला एवढं रडू येते बिचारीला, तिला काही तिचं रडू थांबवे ना. पण आता झालंय असं प्रेक्षकांनो, हा भाग इथे संपलाय. या बौलेने जे काही केलंय ते मुद्दाम केलंय आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे. पण आता पुढे आपण बघतोय शुभमकर म्हणतात आपण त्यांना सोलापूरला पाठवूया. पण आता बयोला मात्र तिच्या वडिलांचा उमाळा आलाय, त्यांच्याबद्दल प्रेम वाटते आणि म्हणते ती नको बाबा आपण इथेच उपचार करू त्यांच्यावर, त्यांना उपचाराची जास्ती गरज आहे ना. आणि असं म्हणते. पण शुभमकरांना कळलंय की हिला कळलंय की तो त्यांचा बाबा आहे, म्हणजे असं वाटतंय तरी प्रेक्षकांना. पण उद्या नक्की कळेल आपल्याला काय कोणाला कळलंय ते. अरे बापरे केवढं कन्फ्युजन आहे प्रेक्षकांनो. पण एवढ्या कन्फ्युजनमध्ये माझ्या या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो. धन्यवाद.